आज आपण त्या स्त्रीची गोष्ट ऐकणार आहोत जिने फक्त इतिहास नाही घडवला तर आपल्या सगळ्यांचं संपूर्ण भारताचं भविष्य बदलून टाकलं. सावित्रीबाई फुले. जरा विचार करा, एक असा काळ होता जेव्हा मुलींना शाळेत पाठवणं हे चक्क गुन्हा मानलं जायचं. पण त्याच अंधारात एका स्त्रीने ठरवलं हा नियम मोडायचा. तिच्या हातात होतं एक पुस्तक आणि मनात पेटली होती क्रांतीची ज्योत. तिचं नाव होतं सावित्रीबाई फुले. म्हणूनच आजचा दिवस फक्त एक जयंती नाहीये, आज आपण भारताच्या शिक्षण क्रांतीची सुरुवात साजरी करतो आहोत. चला तर मग जरा त्या काळात मागे जाऊया आणि पाहूया ही क्रांती सुरू कशी झाली. हा तो काळ होता जेव्हा मुलींना शिकण्याचा साधा अधिकारही नव्हता. त्याच काळात एका अगदी साध्या कुटुंबात एक मुलगी जन्माला आली, पण तिची स्वप्न मात्र विलक्षण होती. तिचं एकच स्वप्न होतं, एकच ध्येय होतं की भारतातल्या प्रत्येक मुलीला शिकता आलं पाहिजे. आणि याच ध्येयाने त्या बनल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका. ही टाइमलाईन बघा. 1831 मध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला. तो काळ असा होता की मुलींना शिक्षण घेणं पूर्णपणे निषिद्ध मानलं जायचं. पण या सगळ्या विरोधाला न जुमानता अवघ्या काही वर्षात 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. केवढं मोठं धाडस असेल हे. त्यांचा निश्चय अगदी पक्का होता, मुली शिकल्याच पाहिजेत, मुली पुढे गेल्याच पाहिजेत. पण हे बोलायला जेवढं सोपं आहे ना, तेवढं करणं अजिबात सोपं नव्हतं. त्यांना एका खऱ्या अग्निपरीक्षेतून जावं लागलं. तत्कालीन समाज त्यांच्या विरोधात होता. म्हणजे विचार करा, त्या शाळेत जायला निघाल्या की लोक त्यांच्यावर दगड फेकायचे, अंगावर चिखल शेण फेकायचे आणि रोज त्यांचा अपमान करायचे. पण ह्या कशानेही सावित्रीबाई थांबल्या नाहीत. उलट त्या म्हणायच्या, माझे कपडे मळले तरी चालतील, पण माझं स्वप्न मळू देणार नाही. काय प्रचंड आत्मविश्वास आणि काय निश्चय असेल हा. आणि याच धैर्यामुळं, याच निश्चयामुळं अखेर त्या अंधारलेल्या समाजात शिक्षणाचा सूर्योदय झाला. सावित्रीबाईंनी त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत मिळून पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. हा एक ऐतिहासिक क्षण होता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या फक्त मुलींना लिहायला वाचायला शिकवत नव्हत्या, तर त्या त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागवत होत्या. त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांच्या या संघर्षाने एक असा वारसा तयार झालाय जो खरं तर अमर आहे. त्यांचा तोच संघर्ष हेच आजचं आपलं शैक्षणिक स्वातंत्र्य आहे. एक क्षण थांबा आणि विचार करा, जर सावित्रीबाई फुले नसत्या तर आज आपल्या घरातल्या स्त्रियांना, आपल्या बहिणींना, आईला, मुलींना शिकण्याची संधी मिळाली असती का? खरं तर आपण आज शिकू शकतोय कारण सावित्रीबाईंनी त्या दिवशी तो लढा दिला. आज शिक्षण घेणारी प्रत्येक मुलगी ही त्यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शिक्षण हीच आपली खरी ताकद आहे आणि शिक्षण हीच खरी क्रांती आहे. आणि त्या महान क्रांतीचं नाव आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले अमर रहे. शिक्षणाचा विजय असो.